सन्माननीय व्यासपीठ आणि समोरचे सर्व सन्माननीय, खूप रथी महारथी सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत आणि त्यात मला बोलावलेलं आहे याबद्दल मला खरोखर काय नाही भाग्यच आहे माझं असं मला वाटतंय. एका छान छोट्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला इथे बोलावलं, आराध्याच्या पुस्तकासाठी. आणि अतिशय सुंदर असं हे आराध्याचं पुस्तक आता प्रकाशित झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण आराध्याचं टाळ्यावाजून स्वागत करूया. आणि सारा पार्कर अँड द विच रिवेंज हे तिचं सुंदर पुस्तक आहे. हे तिचं दुसरं पुस्तक आहे आणि ती अवघ्या 12 वर्षाची आहे. म्हणजे खरोखर एक चमत्कार आहे असं मला वाटतं की इतक्या छोट्या मुलीनं इतकं सुंदर आणि जवळजवळ 110-111 पानांचं हे दुसरं पुस्तक, दुसरा भाग पुस्तकाचा लिहावा. तिची कल्पनाशक्ती, तिची एकूण विचार करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तिच्याशी बोलत होते आणि तिला विचारत होते की कसं काय सुचतं तुला हे सगळं, कधी विचार करतेस एवढा, खेळतेस की नाही, अभ्यास किती करतेस, कुठल्या शाळेत आहेस, हे सगळं मी तिला विचारत होते आणि हळूहळू तिची माहिती मी काढून घेत होते. आणि ती अगदी व्यवस्थित सगळं सांगत होती मला की मला माझ्या डोक्यामध्ये ते विचार येतात आणि ते मी लिहून काढते. आधी मी वही आणि पेनाने लिहून काढत होते, पण आता मी बाबांनी मला कॉम्प्युटर दिलाय आणि कॉम्प्युटरवर मी ते लिहिते. म्हणजे एक समाजासाठी आणि तिच्या वयाच्या आणि तिच्या वयाच्याही मोठ्या मुलांसाठी खरोखर एक आदर्श आहे की एक लेखक, लेखिका, छोटी लेखिका, बाललेखिका तयार होतीये आणि तिचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. खरं तर म्हणजे जसं आपण म्हणतो की गायकाचं मूल सुरात रडतं असं म्हणतो आपण, तसं लेखकाचं मूल हे शब्दातून हसतं असं म्हणायला ते शब्दातून व्यक्त होतं. तर तिची ही सारा पारकरची कथा खूप मस्त आहे. एका लहान मुलीनं लिहिलेली ही अर्थात गोष्ट आराध्या. तिचं नाव आराध्या राजीव नंदकर. आणि विशेष म्हणजे तिची चुलत बहीण एमिली आणि तिच्या 3 मैत्रिणी आणि त्यांची एक भयानक बाहुली आहे, डॉल आहे आणि तिचं नाव आहे आवियल, नाव आहे तिचं. आणि एक शक्तिशाली चेटकीण आहे, तिचं नाव रेजिना आहे. अशी रहस्यकथा तिनं लिहिलेली आहे. या पुस्तकावर तिनं खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येक पानांवर, प्रत्येक पॅराग्राफवर तिनं विचार केलेला आहे. आणि अनेक दिवस ती पुस्तक, मी विचारलं तिला की किती दिवस लिहितेस तू, हे कधीपासून लिहितेस, तर तिनं मला ते सगळं सांगितलं आणि काय काय नवीन कल्पना त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत तेही तिनं सांगितलं. तिचं स्वप्न, तिचा धीटपणा, तिचा कणखरपणा हे सुद्धा तिनं त्या प्रत्येक पानामध्ये उतरवलेलं आहे. सारा पारकर आणि तिची गोष्ट काय मी सांगते. सारा पारकर आणि तिची चुलत बहीण एमिली यांना एक पार्कमध्ये एक बाहुली सापडते आणि त्या बाहुलीला वेगवेगळे डोळे आहेत. अशी कल्पना आपण करू शकतो का मोठी माणसं की बाहुलीला वेगवेगळे डोळे आहेत, मग तो एक डोळा केशरी आहे, एक डोळा पिवळा आहे आणि असे वेगवेगळे डोळे आहेत तिला. आणि ती बाहुली स्वतः हलते, बोलते आणि रात्री ती सारावर हल्ला सुद्धा करते. तिच्या 3 मैत्रिणींमार्फत सारा तो शोध घेते आणि ती जी डॉल आहे ती जुनी चेटकीण आहे, तिचं नाव रेजिना आहे, जी सावल्या आणि शापित किल्ल्यांवर नियंत्रण ठेवते. या पुस्तकामध्ये असं तिनं सांगितलंय की जेव्हा आपण घाबरतो तेव्हा पळून जाऊ नये, असं आराध्याने सांगितलं की आपण घाबरून पळून जाऊ नये कुठं आणि आपल्या मित्रांसोबत भीतीचा सामना करावा. खरी ताकद, प्रेम, विश्वास ही एकमेकांना मदत करण्यातून येते असंही तिनं सांगितलंय. ही गोष्ट मुलांसाठी खूप उपयोगाची आहे कारण यातून मुलांना खूप काही शिकायला मिळणार आहे. वाचताना धीटपणा कसा येईल हे शिकायला मिळेल. घाबरू नका, न घाबरता पुढे जा हे शिकायला मिळेल. आणि कुटुंबाला आधार देणं हे किती महत्वाचं आहे हे सुद्धा तिनं सांगितलेलं आहे. एका लहान मुलीनं हे सांगणं की कुटुंबाला आधार कसा द्यायचा असतो ही सुद्धा गोष्ट मला फार महत्वाची वाटते. अशी लहान मुलं ही मोठी कामं करू शकतायत आजच्या युगामध्ये. हे खूप वेगळेपण आहे. आजच्या मोबाईलच्या काळामध्ये मुलं मोबाईलमध्ये हरवलेली आहेत. ती जेवताना सुद्धा मोबाईल बघतात. लहान मुलांना एकीकडे घास भरावा लागतो, एकीकडे त्याला कार्टून
फोन लावून द्यावा लागतो. अशा या काळामध्ये मोबाईलच्या हरवलेल्या युगामध्ये आराध्यासारखी मुलगी ही काही शब्द लिहिते, नुसते शब्द नाही लिहिते तर ती कादंबरी लिहिते आणि एक भाग नाही तर 2 भाग लिहिते आणि पुढेही तिला काही लिहायचंय. हे एक आश्चर्याचीच गोष्ट आहे असं मला वाटतं आजच्या काळामध्ये. खूप छान लिहितेस आराध्या आणि तुझी मेहनत, तुझी कल्पनाशक्ती ही अशीच आणखी बघत राहो, अशीच जिद्द, अशीच चिकाटी तुझ्यामध्ये राहो आणि खूप तुला लिहिता येऊ, खूप छान आणि खूप मोठी हो. म्हणजे आता आमच्या 60 वयाच्या बाईला म्हणू बाल साहित्य लेखिका पुरस्कार मिळतोय, अकादमी पुरस्कार मिळतोय, तर आराध्याला सुद्धा असे पुरस्कार मिळत राहून हॅरी पॉटरसारखी सिरीज आराध्या लिहू शकते असं मला वाटतं. तर आराध्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी तिचं पुस्तक तुम्ही अगदी घेऊन वाचा इथे आणि आपल्या मुलांना वाढदिवसाला किंवा आणखी काही आत्ता सुद्धा असं भेट द्या, वेगवेगळ्या प्रसंगात भेट द्या. तिच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी मी एक कविता सादर करते की आपण आता पुस्तक वाचतो तसं नाही, आपण फक्त मोबाईल वाचतो. त्यामुळे चला चला रे वाचू आपण पुस्तक. चला चला रे वाचू आपण पुस्तक. ज्ञानापुढती सारे आपण होऊ या नतमस्तक. अति कामामध्ये असल्याचा कुणी करतो जरी बहाणा, वाचत वाचत घडतो माणूस होतो जरा शहाणा. नुसती नोकरी उद्योगधंदा करतो आपण सारे, नुसती नोकरी उद्योगधंदा करतो आपण सारे. शिक्षण संपता वाचा याचे विसरून जातो का रे. वाचनातला आनंद मोठा समजून तुम्ही घ्यावं, वाचनातला आनंद मोठा समजून तुम्ही घ्यावं. खरेच मोठे होण्यासाठी वाचा हो. वाचनातली गोडी जर का उमजली तुम्हा आम्हाला, वाचनातली गोडी जर का उमजली तुम्हा आम्हाला. अवघे जगणे उमलून येईल जसा सुगंध फुलाला, अवघे जगणे उमलून येईल जसा सुगंध फुलाला. आज इतकी सुंदर सुंदर मोठी आणि महत्त्वाची पुस्तकं राजीव सर, शेखर सर यांनी प्रकाशित केली आहेत, आपल्यासाठी उपलब्ध केली आहेत. मी खरोखर त्यांचे अभिनंदन करते आणि मला आता अशी ओढ लागली की कधी एकदा ही सगळी पुस्तकं मी वाचून काढते. त्यामुळे मी तर वाचून काढणारच आहे, आपण सर्वजण सुद्धा नक्की वाचाल याची मला खात्री आहे. धन्यवाद.